दुसरं घेतलं विषय बघा, वीज झाल्यामुळे होतं, वीज झालं 40 वर्षापूर्वी वीज पडली होती, पाणी ती डाग पडलेला चालत नाही मार्केटला अजिबात चालत नाही. कातड एवढं जाड आहे, याचं कातड एवढं जाड आहे, द्राक्षाची काय हाल झाले. 40 घरावरचे पत्र ओढून गेली. सांगा ना काय काय तुमचं झालं ते सांगा. गारा पडल्यामुळे ही एवढं नुकसान झालं. आमच्या बरेच बागायतदाराचं पत्र ओढून गेलेलं आहे. सगळ्यात महत्वाची तुमची मेहनत पुढचं शेती करण्यासाठी कोणची मदत देऊन काय उपयोग होणार नाही. पेरूची बाग तसं नाही ती डाग पडलेला चालत नाही मार्केटला चालत नाही. मार्केटला अजिबात चालत नाही. एवढं जाड आहे. नफ्यातलं तर सोडून द्या, पण निव्वळ गेलेलं माझं 25 लाख रुपये निव्वळ म्हणजे प्रॉफिट घातलेला. आज त्या 35 लाखातनं 5 लाख सुद्धा माझे उत्पन्न आहे. एवढे वाईट अवस्था माझी झालेली आहे. मग एवढं द्राक्ष नाही, पेरूचं तसंच आहे, इतर पेटाचं तसंच आहे. गुलाब माझे 4 एकर गुलाब आहे. अगदी झाडाला पाला राहिला नाही. लाखावरचं नुकसान, मोठं नुकसान आहे. तरी शासनाने आतापर्यंत आमचे आमदार खरे येऊन गेले, प्रणिता शिंदेचं शिष्टमंडळ येऊन गेलं, पण अजून आदेश आला नाही किंवा अजून आमचा पंचनामा केला नाही ह्या पिकाचा. आज 5वा-6वा दिवस आहे. ह्या 6 दिवस झालं त्यांची वाट बघतोय पंचनाम्यासाठी, पण अजून काय पंचनामा झाला नाही. आदेश आल्यानंतर करू म्हणते ते, आणि अजून कुठली मदत झाली नाही. एवढे आम्हाला मदत व्हावी एवढे शासनाकडून. गावातले 40-50 लोकांची घरं पण पत्ते उडून गेले. केळीचे बागा, बाकीचे सगळे बागा आहेत, सगळे नुकसान झालंय. कुणाचा कांदा आहे, गहू आहे, हरभरा आहे, कुणाचं भयंकर वाटोळ झालेलं आहे आमच्या परिसरात. साहेब आपली काय प्रतिक्रिया असणार? आता शेतकऱ्यांनी गारण आपल्या समोर मांडलेलं आहे, पंचनामे देखील झाले नसल्याचं सांगतात. काय नाही, मी आता हे अवकाळी पाऊस आणि हे गारा पडतात हे आपल्या हातात नसतात. सो मला वाटतं मी फडणवीस साहेबांना भेटणार आहे, कारण शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे आणि मला वाटतं त्यांना भेटून शेतकऱ्यांची जास्तीत जास्त भरपाई कशी होऊ शकेल याच्यावर आपण काम करू. मला वाटतं कारण हे द्राक्षांची परिस्थिती, ही फळांची परिस्थिती, मला वाटतं अनेक बेदाण्यांची सगळं ते दाखवणार आहेत. पण भीषण परिस्थिती आणि हे आपल्या हातात नसतं, पण सरकार म्हणून कुठेतरी आपल्याला त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि मला वाटतं की मी फडणवीस साहेबांना भेटून हेच सांगणार आहे की जेवढी जास्तीत जास्त आपण त्यांची भरपाई करू शकू तेवढं मला वाटतं त्यांना तो दिलासा मिळेल. या वाईट परिस्थिती सलग 3-4 वर्ष आहे निसर्गाचा उपक्रम आहे. सलग 3ऱ्या वर्ष, गेल्या वर्षी बी मे महिन्यात झालते, त्याच्या पहिले एप्रिल मे झालं. असं 3 वर्ष सलग आपत्ती झाली. पण अजून आम्हाला 1 रुपया शासनाचा कुठलाही नाही मागे. गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला आमच्या बागायतदाराला कोणाला भेटलेलं नाही. मी नक्की प्रयत्न. आपल्या बाजूला 25 तारखेला संध्याकाळी अचानक वीज वारा एवढा पाऊस आला की आता माझं वय 55-60 वर्ष आहे. त्या 60 वर्षात मी गारपीट करायला सुद्धा द्राक्षाला हे समजा फुटलेले, हे डॅमेज आहे समजा. खाली तेवढा थर होता गुलाब, 4 एकर गुलाब आहे. अगदी झाडाला पाला राहिला नाही. बघा जरा कोणाला भेटलेलं नाही. मी नक्की वातावरणात बदल झाला अचानक, त्यामुळे ते वारा आणि त्यामुळे ते काय